शिवसेनेच्या आमदारांनी पालकमंत्र्यांवरती आरोप केले की निधी परस्पर दिला गेलाय आणि आमदारांना विश्वासात घेतला। खरं म्हणजे 24-25 मागच्या वर्षीचा जो निधी होता, जेव्हा नवीन पालकमंत्री आले मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 150 कोटी निधी शिल्लक होता, परंतु ठराविक एकाच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा दिला गेलेला आहे आणि याची खंत नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच आमदारांना होती आणि परस्पर पालकमंत्र्यांचे परस्पर पैसे वाटले जातात अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालेलं होतं। मी सन्माननीय आमदार बाबुरावजी कदम यांच्याशी बोललेलो आहे आणि पालकमंत्र्यांशी बोललेलो आहे। आजच दोघांचा समन्वय साधला जाईल आणि निश्चित सर्व युतीतील जे काही घटक आहेत 9च्या 9 लोकांनी निवडून दिले सर्वांना समान न्याय मिळेल असा शब्द माननीय सावे साहेबांनी दिलेला आहे। आणि सावे साहेब हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांच्या वडिलांपासून आम्ही त्यांना ओळखतो। त्यांचे वडील मोरेश्वर सावे साहेब खासदारही होते, शिवसेनेचे नेते होते आणि एक उद्योगी असलेलं घराणं आहे, निस्पृह असं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळं थोडंसं 19-20 झालं असेल, परंतु निश्चित ते सर्वांना न्याय देतील अशी अपेक्षा मला आहे। हळद संशोधन केंद्राचे आपण अध्यक्ष आहात, त्याला यावर्षी निधी भेटत नाही अशी माहिती मिळते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आता भाजपचे मुख्यमंत्री, त्याच्यामुळे असं काही झालं असेल। निश्चित हिंगोली सारखा मागासलेला जिल्हा, नाउद्योग असलेला जिल्हा, या जिल्ह्याला भरभरून निधी देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आज त्या भागातल्या हळदीला GI मानांकन मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हळदीच्या उलाढाली होत आहेत, हळदीचे तिथे व्यापार वाढलेले आहेत आणि या निमित्तानं हे हळद संशोधन केंद्र होत असताना हजारो मुलं इथं कामाला लागणार आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं असलेलं हे संशोधन केंद्र जे काही पूर्वीचे 100 कोटी मंजूर झाले होते त्याच्या निविदा निघाल्या, काम चालू झालं, आज लेंटल लेवलला काम आलंय। परंतु दुर्दैवानं या अर्थसंकल्पामध्ये या कामासाठी कुठलीही तरतूद झालेली नाही। या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे। पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ते उर्वरित रक्कम देणार आहेत असा शब्द दिलेला आहे। त्यामुळं काम हे बंद पडणार नाही, चालू राहील, पण थोडंसं काम आता सध्या रखडलेलं आहे।